उपयोगाचं ठरेल असं काम माझ्या हातून होऊ दे आणि आता जे कुंभ येणार आहे त्या कुंभाला सुद्धा अत्यंत निर्विघ्नपणे सगळं व्यवस्थित पार पाडू दे अशी प्रार्थना केली. ठीक आहे. ॲक्च्युली असं काही आता माझं नियोजन नाही, कारण मी परत येणारच आहे कुंभमेळ्याच्या दृष्टीने. आज माझं STPचे वगैरे नाशिकचे मीटिंग आहे, तर त्याच्यामुळे पाहणी करणं वेळ मिळाला तर करेन, नाही तर मी स्पेशली फक्त सिंहस्थाच्या आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने एक वेगळी चक्कर फक्त आणि फक्त इथे मारेन त्र्यंबकेश्वर. गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. प्रत्येक वेळी घोषणा केल्या जातात, कोट्यवधींचा निधी येतो, नदी काही प्रदूषण मुक्त होत नाही. हे पण नदीच प्रदूषण आपणच करत आहोत, माणसच प्रदूषण करत आहेत आणि आपल्या संस्था वेगवेगळ्या असतात ज्या माणसांच्याचसाठी काम करत आहेत. आपलंच ड्रेनेज ते वाहून येत आहेत आणि ते अनट्रीटेड नदीमध्ये जात आहे. तर नदी पुनर्जीवन जसं नमामि गंगे प्रधानमंत्री मोदीजींनी हातात घेतलंय तसं नदी पुनर्जीवन करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे कटिबद्ध आम्ही आहोत. पण हे काही 1-2 दिवसात होणार नाही, कारण ही नदी प्रदूषितही 1-2 दिवसात झाली नाही. असंख्य दिवस, असंख्य महिने, असंख्य काळ लोटलेला आहे. तर तेवढा काळ देऊन एक आमचा प्लॅन आहे की पुढच्या 15 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या म्हणजे टप्प्याटप्प्याने आत्ता आपल्याला दिसेल प्रथमदर्शनी त्याचा उपयोग, पण अगदी मुळातून नदी पुनर्जीवन झालं पाहिजे असा प्लॅन आहे. सुरुवात नक्कीच गोदावरी नदीतून होईल. कुंभमेळ्यापूर्वी प्रदूषण मुक्त झालेली बघायला मिळेल. आता मी काय अतिवचन देणार नाही, पण त्याच्यावरचं मोठं काम आपल्याला दृष्टीला दिसेल असं करण्याचा प्रयत्न आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं राज्यामध्ये गुजराती प्रयोग नाट्यप्रयोग एकीकडे मराठी आणि गुजराती असा वाद सुरू असताना मनसेनं याला विरोध केला आहे. कसं बघताय आपण? सांस्कृतिक विभागाकडून अशा पद्धतीनं राज्यात गुजराती नाट्यप्रयोग केले जात आहेत. मला याची कल्पना नाही की कोणता विभाग काय करतोय. मी याच्यावर काही टिप्पणी त्यामुळे करू शकणार नाही. आणि मुळामध्ये मी आता ईश्वराच्या दरबारात आहे आणि इथे कुठलाही भेद नाही आहे. तर मला असं वाटतं आपण अशा कुठल्याही ज्याच्यामध्ये काहीतरी खमंग विषय येतो त्या गोष्टींपासून दूर राहून मेन मुद्दा विकासाचा हाती घेऊन काम केलं पाहिजे. घटना घडलेली आहे घाटकोपरमध्ये. 17 वर्षीय मुलगी आहे, तिच्या गतिमंद मुलगी आहे, तिच्यावर सामूहिक बलात्काराची अत्यंत संतापजनक अशी घटना. त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ज्यांनी अशा एका गतिमंद अल्पवयीन मुलीवर असा अत्याचार केलेला आहे. नक्कीच कडक शिक्षा त्यांना करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्रजी कठोर पावलं उचलतील. पुण्यामध्ये पण यवतमध्ये